इकडे बघा सर्वांनी, इकडे इकडे बघा, इकडे बघा. हे श्रेया. तर हॅलो फ्रेंड्स, मी वैदेही तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि हा व्लॉग असणार आहे मम्मीच्या 50व्या बड्डेचा, जो की तुम्हाला थंबनेलवरून समजला असेल. आणि हा खूप जुना व्लॉग आहे, म्हणजे मी व्हिडिओ वगैरे सगळं शूट करून ठेवलं होतं, पण तेव्हा माझं यूट्यूब मी स्टार्ट नव्हतं केलं. आणि तेव्हा मी ऑफिसला जायचे, त्याच्यामुळे असं व्हायचं की मी आत्ता स्टार्ट करेल, उद्या स्टार्ट करेल. आणि शूट वगैरे खूप सारं करूनसुद्धा ठेवलं होतं मी मोबाईलमध्ये, पण ऑफिसला येऊन जाऊन मग घरातली कामं वगैरे मला ते पॉसिबल नाही व्हायचं. मग म्हटलं मी नंतरच स्टार्ट करेल, तेव्हा मी हा व्हिडिओ नक्की टाकेल. तर आत्ताच मी जस्ट यूट्यूब स्टार्ट केलं आहे. आणि त्याच्यानंतर म्हटलं मी हा व्लॉग मला टाकायची इच्छा होती कधीपासून, तर तोसुद्धा मी एडिट करायला घेतला होता. म्हटलं एकदा मी नक्की टाकेल हा व्लॉग, आणि आज तो मी टाकते आहे. तर मी हा व्लॉग पुढे कंटिन्यू करते, आणि कसा वाटला ते सुद्धा मला सांगा. आणि मी मम्मीला काय गिफ्ट दिलं ते सुद्धा तुम्ही बघा. तेव्हा मी जॉबला होती, त्यामुळे मला मम्मीसाठी काहीतरी गिफ्ट घ्यायचं होतं. लग्नाच्या आधीसुद्धा मी जॉबला जायची, सो ती सेविंग आणि लग्नानंतर मी जॉब केला होता. सो ती सेविंग असं मिळून मी काहीतरी तिच्यासाठी स्पेशल गिफ्ट दिलं, जे मला करायची इच्छा होती ते मी केलं. आणि ज्या माझ्या इन्कममधून सगळं केलं आहे मी, कोणाचं त्याच्यामध्ये काही नाही आहे. तर तुम्ही नक्की हा व्लॉग पुढे बघा. तर हा जो केक दिसतोय ना, तो मी सगळं आधीच म्हणजे सेट करून ठेवलं होतं. मला कोणती थीम हवी आहे, काय हवे आहे, डेकोरेशन कसं हवे, हे मी सगळं आधी ठरवून ठेवलं होतं. आणि मम्मीच्या बड्डेच्या आदल्या दिवशीच आम्ही सकाळी गावी पोचलो होतो, कारण मला बाकीची पण तयारी करायची होती. आणि हा जो व्हिडिओ दिसतोय ना तुम्हाला, तो बड्डेच्या आदल्या दिवशीचाच रात्रीचा आहे. रात्री 12 वाजता आम्ही केक कापला होता, आणि मग दुसऱ्या दिवशी वेगळा केक आम्ही सिलेक्ट केला होता. तर हा व्लॉग तुम्ही नक्की कंटिन्यू बघा. आणि बड्डेच्या दिवशी सकाळीचं जेवण आहे ना, ते मी करणार होते, कारण मी तिला तसं सांगितलेलं, बड्डेच्या दिवशी तू पूर्ण आराम करायचा आहे, जे काय ते मी करणार आहे. आणि माझी इच्छा होती तिला काहीतरी खाऊ घालायची, म्हणून मग म्हटलं की तू काय करायचं नाही, तू आराम कर, तुझं काय आवरायचं तर तू आवर. तर मग मी ते सगळं करायला घेतलं. पुरी भाजी केली होती, आणि श्रीखंड, गुलाबजामुन वगैरे असं सिम्पलच केलं होतं, जास्त असं वेगळं काही नाही. तर म्हटलं माझी इच्छा आहे तुला काहीतरी खाऊ घालायची, त्यासाठी मी हे सगळं केलं होतं. नंतर संध्याकाळी आमची बाकीची तयारी चालू झाली, डेकोरेशन वगैरे वाले आले होते. छान दिसलं. तर असं डेकोरेशन सांगितलं होतं मी. जास्त मला रंगीबेरंगी बलून्स वगैरे असं काही नको होतं, व्हाईटच खूप छान वाटत होते. आणि मम्मीलासुद्धा असं नाही आवडत जास्त, म्हणजे एकदम झगमग असं काही नको होतं तिलासुद्धा. मी तिला विचारलं, पण ती बोलली असं काय करूच नकोस, मला एवढं काय नको आहे. तर मी म्हटलं नाही, मला करायचं म्हणून मी करते. तर ती बोलली की जास्त काही भरगच्च असं नको करू, सिम्पलच असं कर, कारण तिला मी थीम सांगितलीच नव्हती खरं तर. मग म्हटलं व्हाईट बलून्स सांगूया, जास्त काय कलरवाले बलून्स नको सांगायला. आणि तिला रेडी करायला माझी एक फ्रेंड आली होती, तिचं पार्लर आहे स्वतःचं, सो तिला म्हणजे बोलवली होती मी रेडी करायला. आणि असा होता मम्मीचा आजचा लूक. थोडा येऊ दे, दिसू दे थोडा. सगळे पेटू दे. पंखा बंद करायला लागेल. व्हिडिओ काढते यांची.
सॉरी. या साईडला बघ. हा. आणि इकडे बघ. थांबा. तुम्ही काढा वरतून व्हिडिओ चालू इकडे बघा. अजून एक. सांगितल्याशिवाय कापू नका. तिथे खाली बघा आता. ते इकडे बघते इकडे. बघा आता बघतो सगळं. कापायचं बघा. करू स्टार्ट. उडवा लावेल. 1 2 3. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी इकडे बघा. इकडे बघा. इकडे बघा. इकडे बघा सर्वांनी. इकडे बघा. हे श्रेया. कुठे गेले बाजूला? वरती बघ. पॉज ऑन ऑफ. घ्या पटापट घ्या. काका तिकडे आतमध्ये बसेल बॉक्समध्ये. सावकाश आहे इकडे वर्ग. हे शुभ या फोटो घे काका. सावकाश इकडे पाठी आहे. 70 वाला THS माझा नंबर. इकडे बघा. आता इकडे बघा. iPhone 16. आणि आजोबांचा बड्डेसुद्धा नुकताच होऊन गेला होता. तर आम्ही ठरवलं की त्यांच्या बड्डेचा केक आहे ना, तो सुद्धा मम्मीच्या बड्डेच्या दिवशीच कापूया. आणि मग त्यांचं मम्मी ऑप्शन वगैरे करत होती आणि खूप छान वाटत होतं, कारण त्यांचासुद्धा बड्डे आम्ही कधी केला नव्हता. आणि म्हटलं चला ह्याच ह्याच्यामध्ये त्यांचासुद्धा बड्डे होऊन जाईल. आणि मग सगळ्यांनी मस्त ऑप्शन वगैरे करून घेतलं.
ओके 2 मिनिटं. कुणाला गरम करतो हवा इकडे बघा बाबा. हो हवा खाते की इकडं नाही इथंच. नाही इथंच चला घ्या. या बरं सगळे जरा केक कापायला. हे आम्ही मेणबत्ती केलं. त्या केकवरची काढ. लावा. हॅपी बर्थडे आसबा. हॅपी बर्थडे टू यू. इकडे बघ. त्यानंतर बघ सेंचुरी आहे इकडे बघा. कशाला व्हिडिओ काढतो? जा तू तपत जा. व्हिडिओ काढतोस ना? आणि आधी बांधून गेली मला. हा, सर. हा, समोर बघ. हा. Oh my God, रश्मी. Ready आहेस काय? अगं बापरे. दिसतात बरोबर सगळे. आणि थोडेफार रिटर्न गिफ्टसुद्धा मी रेडी करून ठेवले होते, म्हणजे लेडीजसाठी वेगळे आणि छोट्या मुलांसाठी ड्रॉइंग बुक्स वगैरे असं त्यांच्यासाठी आणि इरेझर वगैरे पेन्सिल असं पॅक करून ठेवलं होतं. आणि श्रेयाने ते गिफ्ट ओपन केलं. असू दे आता. लिपस्टिक लावून ये उद्यापासून. बघू दे कसा रंग येतो. तिला येतच नाही तर काय. कंटाळा आला ना, कंटाळा अभ्यास करून काय काम करायचं. कंटाळा आला काय तिला येतच नाही तर काय. भर लागतात मम्मीला. पप्पाने आंबा आणला, आम्हाला दिलं काय. कोण आले गावमध्ये. ती भरून बघ. तर कसा वाटला आजचा व्लॉग ते मला नक्की कमेंट करून सांगा. आमची तशी आता बाकीच्या आवरावर करून झाली होती. भाऊ इथे लादी पुसत होता आणि मावशी वगैरे इथेच राहणार होते आमच्याकडे. ते उद्या सकाळी जाणार होते आणि असे सगळे भेटले की थोडंफार बोलणं गप्पा गोष्टी होतातच. आणि आजचा दिवस मम्मीसाठी खरंच खूप सुखाचा दिवस होता असं म्हणू शकता. तिने एक्सपेक्ट केलं नव्हतं की मी एवढं सगळं काय करेल ते. त्यामुळे ती तर खरंच खूप खुश होती. आणि ह्याच्या पुढचा जो व्लॉग आहे ना तो सुद्धा मी तुम्हाला दाखवेन. तिला गिफ्ट्स काय काय मिळाले होते ना ते आम्ही उद्या अनबॉक्सिंग करणार होतो. तर बघूयात उद्याचा व्लॉग तुम्ही नक्की बघा. आणि आजचा व्लॉग बघितल्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप आभार. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.